पासून घेऊ. कुठून स्टार्ट का? तर मालवण शहरामध्ये आल्यानंतर पाहण्याची ठिकाणं आहेत ती मालवणमध्ये बघायची असेल तर एक किल्ला, दुसरं नॉर्कलिंग म्हणजे जसं रॉक गार्डन मालवणमध्ये वरती आपण जमिनीवरती बघतो तेच पाण्याखाली त्याच पद्धतीने पाहायला मिळतं. ओके. हां हां. आणि दुसरं हे समोर त्याची चित्र आहेत ना? हां, समोर ते चित्र इथे पोस्टर्स वरती केलेली आहे. हे आहे स्नॉर्कलिंगचं चित्र. स्नॉर्कलिंग, ओके. हां जेटी, मालवणची जेटी आहे, खालचं जेटी आहे का? स्कुबा डायव्हिंग. अच्छा. स्कुबा डायव्हिंग आहे. ओके. मालवणचं स्कुबा डायव्हिंग मंदिर, गणेश मंदिर. अच्छा, फेमस गणेश मंदिर आहे. जय गणेश मंदिर, सोन्याचं गणपती आहे. तर किल्ल्यावरती शिवाजींची प्रतिष्ठापनेची हे आहे. हां. अच्छा. परत सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला शिवाजींचं हे आहे. ओके. परत रॉक गार्डन. हां. ओके. रॉक गार्डन. त्याच्या खाली रामेश्वर, कांदळगाव रामेश्वर मंदिर. मालवण मुख्य म्हणजे कशासाठी फेमस आहे? मालवण मुख्य म्हणजे आपला सिंधुदुर्ग किल्ला पाण्यामध्ये असल्यामुळे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फेमस अच्छा. आहे. हां हां. आणि आता ते स्कुबा डायव्हिंग म्हणून दुसरं सुरू झालं आहे, जेव्हा आणखी प्रसिद्धी वाढलेली आहे मालवणची. आणि मालवणात जास्तीत जास्त लोक हे मच्छी वगैरे हे खाण्यासाठी जास्त प्रमाणावर पर्यटक. आपल्या हॉटेलची स्पेशालिटी काय आहे? मधुरा हॉटेलची. मधुरा हॉटेलची मच्छी, हे मासळी जेवण, कुठल्याही प्रकारची मासळीचं हे जेवण सुद्धा घरगुती पद्धतीचं. घरगुती पद्धतीचं आहे. आणि घरातल्याच माणसांनी बनवलेलं आहे. हां, सगळं फुल फॅमिली सहित फॅमिली चालत आहे. ह्या लोकांना इथे आपल्या बसण्याची सोय किती आहे? इथे एका टायमाला 40 लोक बसू शकतात. अच्छा. हे पूर्ण ह्याचं 40 लोकांची मांडणी केलेली आहे. सीझनला रात्री 12-1 वाजेपर्यंत चालू असतं. सकाळी 12ला सुरू झालं की ते संध्याकाळी 7 पर्यंत चालू. संध्याकाळी 7 नंतर रात्रीचं जेवण सुरू झालं ते 12 वाजेपर्यंत. मच्छी म्हणजे पापलेट, सुरमई, बांगडा, हलवा, शिंपले, कोलंबी, खेकडा, कोलंबी फ्राय, ती खास मजा. कालवं. हां. आणि त्याच्यानंतर एक सोलकडी हा प्रकार जो सर्वात चांगला फेमस सोलकडी. हां. स्पेशल एकदम. आणि कोंबडी वगैरे. हां, कोंबडी वडे हा प्रकार एकदम मालवणी पद्धत. आपलं किचन बघूया. किचन कुठल्या बाजूला आहे? किचन बघायचे. आता आपण किचन कुक हाऊस मध्ये चाललो आहोत. घरातलेच लोक तो बनवतात. हा किचन आहे. फक्त भांडी येतात तिकडे. असू दे, काय हरकत नाही. छान आहे. घरातलीच लोक आहेत बनवायला. हां. थांबलो नकोस. हां. तशी हे आपले फॅमिलीच आहे. फॅमिली. फॅमिलीने बनवलं म्हणजे घरच्यासारखं जेवण, त्यामुळेच त्याला टेस्ट आहे. सर्व असं म्हणजे कोणी असे हे नाही, बाहेरचे प्रोफेशनल कुक असे नाही वगैरे नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तशी हॉटेलचं असं नाही, घरच्यासारखं आपल्याला खायला मिळेल. तुम्हाला एक 15-20 मिनिटं वेळ लागेल पण ते चांगलं गरम जेवण मिळू शकेल. रुचकर एकदम छान, मस्त आहे. राहण्यासाठी 2 रूम आहेत. हां, राहण्याकरता 2 रूम आहेत. त्यातलं एक रूम कुठे आहे? तो तिकडचा. हां, एक रूम इकडे आहे. हां सेपरेट आहे. हां, हा रूम आहे एक. हा एक रूम आहे. संडास बाथरूम अटॅच आहे. समजा 8 माणसं आली तरी राहू शकतात. 8 माणसं आली तरी राहू शकतात. आणि फॅमिली असेल तर फॅमिली 4 फॅमिली जण, नवरा बायको, मुलं 2 आणि एक्स्ट्रा 2 जण आली तरी राहू शकतात.
वेस्टर्न कमोड आहे. आणि भरपूर मोकळी जागा आहे, हा भरपूर मोकळे. म्हणजे मुलांना खेळण्यासाठी वगैरे झाडावर असं भरपूर आहे. त्याला पण घ्या गार्डन मध्ये. गार्डन मध्ये बसलाय. अशी ही मुलं एन्जॉय करतायत हा. मातीमध्ये खेळून. त्यांना पाहिजे तसं. तुम्हाला कसं वाटतंय बाळा? तुम्हाला कसं वाटतंय इथे? कसं वाटतं? कसं वाटतंय? मजा आली? मजा आली का? जाऊया आता आपण घरी. असं वाटतंय? इथे होळी असते. हा हा असं. कसं वाटतंय तुम्हाला बाळा? हा, इथे मध्ये 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 इथेच राहावंसं वाटतंय. इकडे असतो होळी. हा, ही संपूर्ण जागा त्यांचीच आहे. तिकडे एक देवाचं हे आहे ते पण हा. कॅचअप करतात. महापुरुष आहे. हा, हा ते बघे महापुरुष आहे. ही सर्व आहेत परिसरातलीच नारळ वगैरे आहेत ना. हा परिसरात नारळ. या जागेचा राखणदार. जागेचा राखण. मेंटेन स्वतःच करतात ना. हा स्वतःच. वा, छान मेंटेन केलं आहे. त्यामुळे हे घर राहतं घर. आता इथे कसं म्हणजे फंक्शन वगैरे असतात ना, हां, त्यासाठी ते हे बनवायचं आहे, गार्डन बनवायचं आहे. अच्छा, कार्पेट ग्रास. कार्पेट ग्रास. ओके. हां हां ते म्हणजे कोणाला लग्न समारंभ असेल किंवा वाढदिवस हे असेल, सप्टेंबर, आणि इथे birthday. छत्री लावली तरी चालतात. हां, म्हणजे असे चालतात. तर सर्व. मग ते इथे हे टाकून ऑर्डर हे करायचे. हां, ते त्या ह्याच्या रोडपर्यंत अशी गेली आहे जागा. अच्छा, तिथपर्यंत आहे काय? हां. अच्छा, भरपूर असं मोठी जाऊन जागा असं आहे. गेली आहे. अच्छा, अजून भरपूर आहे जागा. ते कंपाऊंड लास्ट हम्म, हम्म. असं एल आकार आहे पूर्ण. हां, सुंदर. आता ते ठीक आहे. पूर्ण असे छोटे छोटे स्टेंट बांधून काढायचे. हां, कॉटेज काढायचे. अच्छा, किती कॉटेज काढण्याचा विचार आहे? तरी एक 20-25. 20-25 काय? अच्छा, छान आहे. आणि येतात कुठल्या सीझनमध्ये जास्त लोक इथे? दिवाळी, डिसेंबर आणि एप्रिल ते मे, जून, 15 जूनपर्यंत. अच्छा, हां. ओके. अच्छा, म्हणजे सतत चालूच असतात हां, सतत कस्टमर चालू असतं. येण्याचं. फक्त पाऊस सुरू झाला की मग हां, बंद, पर्यटकांचे हे कमी होतं. अच्छा, कमी होतं. हां 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 हां. काय आलं? हां हां. त्या पलीकडचे झाडं, काढलंय. त्याला पुस्तक हां, हे त्यांचे छान. ते बघ, त्या झाडाला पुस्तक आहे. ते असं आहे समोर. अच्छा अच्छा, हे हा. आणि पुढून ते हॉटेल आहे. हां, पुढून होती. ही पुढची बाजू आहे, ही पाचवी बाजू आहे, ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे. असं आहे. पण इकडून असं यायला हे नसेल म्हणून. हां, हे पूर्वीपासून तर इकडनं हे कसं त्यांच्याच भावांचं, त्यांच्याच भावांचं. अच्छा. सासऱ्यांचं अच्छा, अच्छा. मग दोघांचं एकत्रच आहे. हां, एकत्र हा, फक्त म्हणजे बाजूबाजूला लागून. इथून ह्यांची भिंत अशी जाऊन परत असं गेलं ते आतमध्ये. ये ना आतमध्ये बघ. असू दे राजू, आता असू दे राजू, असू जाऊ दे. दे. आता निघतोय आम्ही. ही ते बहीण आहे. तुझे हो. नमस्कार. हा. या कोण? हा, ही मिळवणीची सासू. हा. अच्छा, म्हणजे आतेच लागते तशी. आतेच्या मुलाला आतेच्या मुलाला. हा, दिलेलं आहे. बरोबर. काय म्हणताय, बरं आहे ना?
ही मुंबईत असते. ही जत्रा होती ना गोडदेव आमची घोडेमुखाची जत्रा कोंबड्याची जत्रा म्हणतात ना ती होती काल. वेंगुर्ल्याला. तिकडे गेले होते.